Hello, my dear brothers and sisters. It's me, your Ramesh, and your English mentor. Let's do some practice for competitive examinations and develop our skills. There is question on the board. Let's see what it is. Competitive exam series oblique common mistakes done. विद्यार्थी मित्र हो, आपण दैनंदिन जे इंग्रजी बोलतोय त्याच्यामध्ये आपण काही चुका बोलतो बेटा. कॉमन मिस्टेक्स तर कॉमन मिस्टेक्स चुका करतो, चूक बोलतोय, परंतु ते आपल्याला कळत नाही ते चूक बोलते म्हणून. आणि असेच प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये विचारतात बेटा. स्पॉट द एरर, चूक ओळखा म्हणून. आणि आपण जे चूक बोलतोय ते बरोबर असेल या उद्देशाने आपण परीक्षेमध्ये उत्तर लिहितो, ते चुकतंय बेटा. बघूया मग इथं प्रश्न काय आणि आन्सर काय. ही आस्क्ड मी इफ ईदर ऑफ द अप्लिकेंट्स वेर सुटेबल. आणि इन्स्ट्रक्शन दिलं स्पॉट द एरर, चूक ओळखा. हे वाक्यात 4 पार्ट आहेत बेटा. ही आस्क्ड मी पहिला भाग आहे. इफ ईदर ऑफ दुसरा भाग, द अप्लिकेंट्स वेर सुटेबल तिसरा भाग आणि नो एरर चौथा भाग. वाक्यात जर काही चूक असेल तर हे नंबर लिहायचं कोणत्या भागात आहे. जर चूक नसेल तर 4 नंबर लिहायचं. तर बघूया मग बेटा एक्सप्लेनेशन आणि उत्तर. एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण. ईदर शुड बी फॉलोड बाय सिंग्युलर वर्ब, i.e. the subject is singular though their applicants which seems plural. हे एक्सप्लेनेशन आहे बेटा, मराठी समजावून देतोय. इथं जेव्हा केव्हा ईदर येतो बेटा, हे ईदर आलं तर सिंग्युलर आहे बेटा. हे सिंग्युलर असते म्हणून इथं सिंग्युलर वर्ब यायला पाहिजे बेटा. म्हणजे इथं अप्लिकेंट्स प्लुरल दिसतोय, अनेक वचन दिसतोय, परंतु हे सब्जेक्ट अनेक वचन आहे बेटा. ईदर ऑफ ते एक वचन आहे म्हणून इथं हे जे वेर आहे, वेर येत नाही, इथं वाज पाहिजे बेटा. काय पाहिजे तिथं? वाज. म्हणजे वाक्याचा अर्थ काय माहितीये आपल्याला? काय दिसतो इथं? अप्लिकेंट्स म्हणजे इथं प्लुरल अनेक वचन दिसायला म्हणून वेर लिहिलो आपण इथं, परंतु हे सब्जेक्ट अनेक वचन मध्ये नाही बेटा. सब्जेक्ट काय इथं माहितीये? म्हणजे अर्ज केलेले उमेदवारांपैकी एकटा तरी. इफ ईदर ऑफ द अप्लिकेंट्स म्हणजे त्या उमेदवारांपैकी एक तरी सुटेबल आहे का, एक असे सब्जेक्ट एक आहे बेटा, म्हणून इथं वाज येतोय. सो द आन्सर इथं जे चुकीचा भाग आहे बेटा ते तिसरा आहे. 3 लिहायचे तर नंबर. आणि करेक्ट सेंटेन्स आहे बेटा, ही आस्क्ड मी इफ ईदर ऑफ द अप्लिकेंट्स वॉज सुटेबल. काय पाहिजे बेटा इथं? वॉज सुटेबल. हे बरोबर उत्तर आहे बेटा. वेल my dear friends, for more knowledge please visit Gora Rajaji Grandpa's English Grammar YouTube channel. There is no shortcut to success.